चला थेट मुद्द्यावर येऊया. एआय खरंच शेअर बाजाराचा अंदाज लावू शकतो का? भारताच्या निफ्टी 50 सारखा शेअर बाजार खूपच अस्थिर आणि अनप्रेडिक्टेबल असतो. पण एक नवीन पद्धत आहे ज्यात एआय रोजच्या आर्थिक बातम्या वाचायला शिकतो आणि त्यावरून मार्केटचा मूड ओळखतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह की न्यूट्रल. संशोधकांनी नेमकं हेच करण्यासाठी एक एआय विकसित केला आहे. चला पाहूया तो कसा काम करतो. ह्या सिस्टीममध्ये 3 मुख्य भाग आहेत जे एकत्र काम करतात. चला हे समजून घेऊया. पहिला RAJ एका ओपन बुक टेस्ट सारखा आहे जो एआयला फॅक्ट्स तपासायला मदत करतो. मग आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग, बरोबर अंदाजासाठी रिवॉर्ड आणि चुकीच्या अंदाजासाठी पेनल्टी. अगदी सोपं. आणि ही आहे त्याची लर्निंग लूप. अंदाज लावा, निकाल तपासा, रिवॉर्ड किंवा पेनल्टी घ्या आणि शिका. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कोणत्या न्यूज सोर्सवर विश्वास ठेवायचा हे एआय शिकतो. सुरुवातीला एआय सगळ्या बातम्यांच्या सोर्सला जवळपास सारखंच महत्त्व देत होता. पण ट्रेनिंग नंतर काय बदल झाला ते पहा. खूपच इंटरेस्टिंग आहे. तो मनी कंट्रोलवर जास्त विश्वास ठेवायला शिकला आणि बिझनेस स्टँडर्डकडे जवळजवळ दुर्लक्ष करायला. यामुळे त्याची अंदाज वर्तवण्याची अचूकता तब्बल 66% जास्त झाली. पण एआयचं हे काम मानवी तज्ज्ञांपेक्षा वेगळं कसं आहे? चला आता ती तुलना पाहूया. मानवी विश्लेषकांनी तयार केलेल्या 2026चा मार्केट आउटलुक रिपोर्ट पाहूया. ते फक्त मार्केटचा मूड नाही तर विशिष्ट प्राइस टार्गेट्स आणि सपोर्ट लेवल्स पण सांगतात. त्यांच्या विश्लेषणात मॅक्रो इकॉनॉमिक ट्रेंड्सपासून ते विशिष्ट स्टॉकच्या शिफारशींपर्यंत सगळं काही असतं. म्हणजे फरक स्पष्ट आहे. माणसं स्ट्रॅटेजिक विश्लेषण करतात तर हा एआय एक छोटं टॅक्टिकल काम करतो. याचा अर्थ असा नाही की एक दुसऱ्यापेक्षा चांगला आहे. दोघांचीही आपापली ताकद आहे. सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मानवी अनुभव आणि एआयची विश्लेषणाची ताकद एकत्र वापरणं. त्यामुळे एक प्रश्न उरतोच, आपला पुढचा फायनान्शियल ॲडवायझर माणूस असेल की अल्गोरिदम? अशाच नवनवीन माहितीसाठी व पुढील माहितीच्या